शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की पीक विमा योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्ही पण पीक विमा योजनेबद्दल मोठी अपडेट बघायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की आता पीक विमा योजनेबद्दल एक मोठी महत्त्वाची घोषणा झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे आनंदी झालेलं आहे। असं मी का म्हणत आहे तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे, कारण की आता आला रे आला पीक विमा आला अशी मोठी घोषणा झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोठी घोषणा झाली, त्यामध्ये पूर्णपणे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे मोठा निर्णय घेतला। त्यामध्ये सांगितलं आले रे आले पीक विम्याचे पैसे आले। असा मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता पूर्णपणे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत चला, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा निर्णय ठरणार आहे। पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती जमा देखील केली जाणार। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता या ठिकाणी लक्ष द्या, आज शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठाले निर्णय पार पडले, त्यामध्ये देखील पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम पूर्णपणे जमा करा असे आदेश देखील या ठिकाणी देण्यामध्ये आल्यामुळे आता या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार असून या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। जर तुम्ही पण याच जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल किंवा तुम्ही पण याच तालुक्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण एक मोठा आर्थिक दिलासा म्हणून देण्याचा काम देखील राज्य सरकारने केलेलं आहे। किती रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये आलं, जर तुम्ही पण बाद झालेला असाल, जर तुम्ही पण अपात्र झाला असाल तर पात्र होण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, जेणेकरून तुमची पण अडचण या ठिकाणी दूर होईल। जर तुम्हाला पण वाटत असेल की आपण अपात्र झालो, पात्र होण्यासाठी काय करायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। यामध्ये ते काही महत्त्वाचे कामे, ते काही महत्त्वाचे कागदपत्रे काढायला सांगितलेले आहेत, जे काढून तुम्ही पण या ठिकाणी पूर्णपणे पात्र होसाल। तुमच्या खात्यावरती विम्याची रक्कम पटकन पडणार आहे। या ठिकाणी लक्ष द्या, रक्कम जमा करण्यात येणार आहे असून या 20 तालुक्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, जर तुमची पण शेती या 20 पैकी कोणत्या तर एका तालुक्यामध्ये असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील होणार असून आज दुपारनंतर या वेळेवरती तुमच्या खात्यावरती रक्कम देखील येण्याचे पूर्णपणे मार्ग मोकळे झालेले आहे। काही शेतकऱ्यांना आज या 20 तालुक्यातील शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या तर काही शेतकऱ्यांना परवा, असे या 3 टप्प्यामध्ये पैसे येणार, 3 दिवसामध्ये पैसे येणार। जर तुमच्या तालुक्याचं नाव या 20 तालुक्यामध्ये आज जर आलं नाही तर अजिबात काळजी करू नका, हे 18 जिल्हे तुमच्यासाठी पण महत्त्वाचे आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 18 जिल्ह्यामध्ये आलं तर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आज किंवा उद्या किंवा परवा असे या 2 ते 3 दिवसामध्ये विम्याची रक्कम कधीही पडू शकते। त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका, तुमची चिंता आता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। विम्याची प्रतीक्षा तुमची देखील पूर्णपणे संपलेली आहे, त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका, तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 18 महत्त्वाचे जिल्हे तर बघणारच, 19-20 तालुके देखील या ठिकाणी आलेले आहे। आता या 18 जिल्ह्यातील आणि या 20 तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे नाचणार आहे, कारण की आता यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे। तर चला, तुमचा जादा वेळ न घेता आपण ते काही महत्त्वाचे कागदपत्रे बघू। जर तुम्ही पण ते कागदे काढले नसतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर काढावे लागेल, अन्यथा तुमच्या खात्यावरती विम्याची ही रक्कम जमा केली जाणार नाही आणि तुम्हाला पण थेट बाद केलं जाणार असून तुम्ही पण लवकरात लवकर ही कामे म्हणजेच की ही कागदपत्रे काढावी, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार, जेणेकरून तुमची पण अडचण देखील पूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला पण या ठिकाणी दिलासा मिळेल।
आता लक्ष देतो बघत चला, जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आज तुमच्यासाठी हे 18 तालुके, हे 20 जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहे. आता यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल हे तालुके आणि हे जिल्हे जर तुमचे पण असेल तर तुम्हाला पण आता अजिबात काळजी करायची गरज नाही आहे. तुमच्यासाठी देखील आला रे आला पीक विमा आला ही घोषणा लागू होणार आहे. पण जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे काढले नसेल, जर तुम्ही पण या 2 कागदपत्रांकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला मोठा धक्का बसणार. तुम्हाला विम्याची रक्कम मिळणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. जेणेकरून तुम्हाला पण विम्याची रक्कम मिळावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर ही 2 घोषणांचे पालन करावे. या 2 घोषणांचे पालन जे शेतकरी करणार नाही अशा शेतकऱ्यांना विमा देऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे काल स्पष्ट केलेले आहे. आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे बघू. कोणते असणार महत्त्वाचे जिल्हे लगेच सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओला अर्धवट काय बघू नका. माहिती पूर्ण घेण्यासाठी पूर्ण बघत चला, जेणेकरून तुमची पण अडचण देखील दूर होईल. आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला. महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता ही बातमी बघणं अतिशय गरजेचे आहे. कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती पूर्णपणे विम्याची रक्कम ही जमा केली जाईल. काहीच तासामध्ये विम्याचा पूर्णपणे हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील तुम्हाला दिसेल. आता फक्त तुम्हाला या 2 घोषणांचं पालन देखील करावं लागणार आहे. आता देखील या 20 तालुक्यात आणि या 18 जिल्ह्यामध्ये विम्याची रक्कम वाटपाला मान्यता देण्यामध्ये आलेली आहे. म्हणजेच की मंजुरी देखील मिळालेली आहे. आता फक्त यांना देखील काही महत्त्वाच्या घोषणांचं पालन करणं अतिशय गरजेचे आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण या घोषणा बघणं अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण या ठिकाणी लक्ष देत बघत चला. पहिली महत्त्वाची घोषणा देखील झालेली आहे. जर तुम्ही पण या ठिकाणी शेतकरी असाल तर तुम्हाला पण या घोषणेचं पालन करणं अतिशय गरजेचे आहे. कारण की आता तुमच्या खात्यावरती विम्याची रक्कम तेव्हा जमा होणार जेव्हा तुम्ही पण ही 2 कामे पूर्ण केलेली असतील. ज्या ज्या शेतकऱ्यांची 2 कामे अधुरी असतील अशा शेतकऱ्यांना बाद करा असे पूर्णपणे आदेश येऊ लागलेले आहे. जर तुमचं पण या ठिकाणी पहिलं काम म्हणजेच की KYCचं काम अधुरं असेल तर तुमच्या खात्यावरती विम्याची रक्कम काय जमा केली जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे दुसरं काम पूर्णपणे करा. KYC लवकरात लवकर पूर्ण करा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID लवकरात लवकर काढून घ्या. जर तुमची फार्मर ID काढलेली नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर ID काढावी लागेल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.